नमस्कार. सातारा स्मरण यात्रा या मालिकेतील असा 20वा भाग. सातारकरांचे अन्नते कमलाकर सुपनेकर या कमलाकर सुपने या माझ्या मित्राबद्दल, आता काही कमलाकर सुपनेकर या मित्राबद्दल मी आठवणी शेअर करणार आहे. कारण 2-1 वर्षापूर्वी नितीन व मीना सुपनेकर त्यांच्या मुलीच्या लग्नाचे निमंत्रण द्यायला अक्षर घेऊन आले. ते लग्नाला या, जेवायला या असे आग्रहाचे निमंत्रण ते दोघं देत असताना माझ्या मनात मात्र नितीनचे वडील आणि आमचा मित्र कमलाकर सुपनेकरच्या जीवनाचा फ्लॅशबॅक सुरू होता. त्यापूर्वी जवळजवळ 25 वर्षापूर्वी कमलाकरचे अचानक अपघाती निधन झाले. त्यापूर्वी जे चित्र उमटले ते कमलाकर स्वतः सपत्नी नितीनच्या लग्नाची अशीच अक्षर घेऊन आल्याचे. ते होते त्याच्या आधी 20-1 वर्षाचं. आणि मग हे चित्र आहे, ते दुसरं चित्र आहे त्याची आधी 25 वर्षापूर्वीचे. त्यात कमलाकर संघाच्या काकी हप्प्यांमध्ये सज्जनगडावर दासनमीच्या उत्सवात स्वयंसेवक म्हणून यात्रेकरूंच्या पंक्ती वाढत होता. इकडे नितीन म्हणत होता, अरुण काका जेवायला नक्की थांबायचे बरं का, अक्षर टाकून आत्ताच येतोय म्हणून सारखं पळायचं नाही. कमलाकरने तेव्हा तेच सांगितलं असतं. काळ काय भरावर चालला ही जाणीव असताना मला त्या प्रिय मित्राच्या सुखदुःख आणि सुखाच्या चढ उताराचा जीवनपट आठवत राहिला. कमलाकरचे वडील परळीचे सावकार, त्यातून घरी व्यापार उद्योग चांगला. त्याच्या जोडीला त्या कोलगॅसच्या काळात माल वाहतुकीच्या हप्त्यान गाड्याही त्यांच्या मालकीच्या होत्या. अशा घरी एकुलता एक सावकार पुत्र म्हणून कमलाकरचे लहानपणी चांगलेच लाड झाले. शहराच्या ओढीने वडिलांनी सातारलाही शनिवार पेठेत घर घेऊन आपले कुटुंब सातारला आणले. व्यापारात तराजूच्या एका पाड्यात नफा असतो तर दुसऱ्यात तोटा. कधीतरी त्या तराजूच्या दांडीला जोरदार झोका बसला की सर्व हिशोब उलटे पालटे होऊन जातात. दुर्दैवाने तो झोकाही सुपनेकरांच्या वाट्याला आला. मिळवले सर्व वैभव गेले, शिवाय डोक्यावर कर्जाचा बोजा आला. कमलाकर तेव्हा शाळेत शिकत होता. त्या उलथापालथी त्याचे शिक्षण संपले व नोकरी शोधणे प्राप्त झाले. मला वाटते PWD खाते व त्याचं काहीतरी गेल्या जन्मीचे ऋणानुबंध असावेत. हा नोकरी शोधत मिरजेला पोचला. तेथे PWDतल्या मिस्त्रींच्या हाताखाली हजेरी कारकून म्हणून उन्हापुऱ्या 30-40 रुपयात त्याची नोकरी सुरू झाली. आजबाजूला कामे सुरू असायची, त्यामुळे दिवसभर काम करून स्वतःचे व साहेबाचे जेवणखाण तयार करणे ही रोजचीच बाब झाली. घरी बसून स्वयंपाकाने आदबीने आणून दिलेली पक्वान्न खाणारा हा एकेकाळचं बाळ आता स्वतःच भाजी निवड, भांडी घासून काढ असे उद्योग करू लागले. स्वतः करून लोकांना जेवायला घालण्याच्या कमलाकरच्या आनंददायी व्यसनाची ती सुरुवात म्हटली तरी चालेल. हे करत असताना त्या साहेबांनी त्याला राहिलेले शिक्षण पूर्ण करून आग्रह केला आणि तो शिरोधार्य मानून त्याने मॅट्रिकची गंगाई पार केली. त्या तुटपुंज्या पगारात नातोश्री बहिणी हा गाडा ओढणे अवघड असले तरी त्याने ते हसतमुखाने केले. पण 2 ठिकाणी कुटुंब असल्याची तारांबळ होऊन ती सांभाळून कमलाकर परत साताऱ्यात आला. सुदैवाने तेव्हा पोस्टाच्या सेवकांच्या एक सहकारी पतपेढी काढली, ती पोस्टल एम्प्लॉईज युनियन म्हणून त्यांची एक कोऑपरेटिव्ह पतपेढी काढली. त्यात त्यांना एका कारकुनाची गरज होती. जुन्या ओळखीने व लोकांच्या मायेने कमलाकरला तिथे नोकरी मिळाली आणि संसाराची थोडीशी घडी पुन्हा बसू लागली. यादवगोपाळ पेठेत रानडे यांच्या घरी 2-2.5 खोल्यांची जागा होती जुनी. ती मुकुंदराव दापक्यांच्या ओळखीमुळे त्याला मिळाली भाड्यानं. पार्ट टाईम क्लार्कचा पगार अधिक इकडे तिकडे किरकोळ कामातून मिळणारे पैसे असे कसे तरी भागू लागले. त्याच्या आईने कमलाकरच्या मग सहज प्रपंचाला हातभार होईल म्हणून घरच्या घरी जेवणाची सोय सुरू केली. परगावून नोकरीनिमित्त सातारला आलेल्या प्रपंची लोकांना इथे जेवायची मोठी पंचायत पडे. श्रीमती सरस्वतीबाईंच्या या नवीन उपक्रमामुळे त्यांची घरगुती जेवणाची सोय झाली. अशी 1-2 माणसे आली तरी प्रपंचाला 5,000 रुपयांचा आधार मिळू लागला. लवकरच माईंच्या हातच्या जेवणाची तारीफ पसरू लागली व 1 ते 2, 2 ते 6 करत 10-15 मेंबर झाले. त्यामुळे मग माईंच्या मतेला कमलाकरच्या हातातही झारा आला. आचार्याचा झारा असतो तो कमलाकरच्या हातात आला. पोस्टातील नोकरी मुळातच अर्धवेळच होती. त्याच्या जोडीला हे पूर्ण भोजनाचे काम त्याच्या मागे लागले. माणसाला आपण आयुष्यात काय करायचे हे स्वतःलाच ठरवावे लागते. ते एकदा निश्चित झाले की मग त्याचा पुढचा प्रवास सुरळीत होतो. महिना मदत करता करता आयुष्याचे हे ध्येय कमलाकरला सापडले आणि त्याच्या आयुष्याला दिशा आणि गती मिळाली. त्या गतीचा परिणाम म्हणून सुपनेकर भोजनगृहाची भव्य वास्तू त्याच्या व वहिनींच्या अथक आणि अविरत अशा
15-20 वर्षांच्या परिश्रमानंतर उभी राहिली आम्ही मित्रांनी आणि समस्त सातारकरांनी पाहिली. सुमारे 150 मेंबर्सना सकाळ संध्याकाळ सुखरात जेवण घालणे सोपं नाही, पण ती गोष्ट लीलया पार पाडत असताच कमलाकडे दररोज कोणती ना कोणती खास मेजवानी असायची. कधी कोणत्या विवाहाचे रिसेप्शन सुरू असायचे, कधी बारशाची कोणत्याही खाण्यासंबंधी कोणाची कोणती नट भासली की कमलाकरचे नावच डोळ्यासमोर येईल. मग कलेक्टरांच्या घरी पाहुणे आले, त्यांना श्रीखंड पाहिजे की हा धापाटाकच वेळेवर नेऊन पोचवेल. व परत येताना कोणा मित्राच्या घरी बारसे आहे आणि नेमका त्याला गॅस संपला असेल तर स्वतःच्या घरचा सिलेंडर तिथे टाकेल. दुपारी 2 वाजता कोणी इन्कमटॅक्स साहेब आले तरी झटपट भाकरी आमटी करून वाढेल. तर गाण्याची मैफल संपल्यानंतर रात्री 2 वाजता कुमार गंधर्वांना डाळ म्हणजे खायला घालून त्यांची वाहवा मिळेल. कोणाचेही नडू द्यायचे नाही हे त्याचे धोरण होते. जेथे कमी तेथे आम्ही हा त्याचा बाणा होता. त्याचं वाहन हा आणखी एक वेगळा विषय होता. सामान नेण्यासाठी जरूर म्हणून त्याने एक ॲम्बॅसेडर घेतली होती. मला नंबरही आठवते, 8884 नंबर होता त्या गाडीचा. ते वांग्याचे पोते, गॅस, चुली, झारे, तयार कणिक या वस्तूंच्या जोडीला कधीतरी तबलापेटीसुद्धा असे, कधी हाऊसिंग सोसायटीच्या फॉर्मचा गठ्ठा असे, कधी शंकराच्या आले त्यांना पाहिजे म्हणून धोतर जोड्या शाही सापडतील. त्याच्या गाडीच्या ठिकाणी म्हणून आम्ही मित्र म्युझियम म्हणायचो. या म्युझियममधून अजून जिवंत प्राणी गेले दिसत नव्हते, पण मध्ये एका BNCच्या म्हणजे PWDच्या साहेबांचे कुत्रे आजारी पडले. साहेबाघरचे श्वान ते पायी कसे जाणार म्हणून मग कमलाकरच्या गाडीच्या डिकीत जाऊन त्याच्यावर औषधोपचार झाला व ती उणीव भरून निघाली. त्याचे गतनिमित्त काय तप होते कोणास ठाऊक, पण अन्नपूर्णा त्याला प्रसन्न होती. कसेही गडबडीने केले पदार्थ त्याच्या घरी केला की तो चविष्ट लागत. त्याला कोणाचे रुचीला वाचून वजनाने 10 ग्रॅम पदार्थ घालावा लागत नाही, पण त्याच्या चेहऱ्याचा सुवास हात धुतले तरी जात नाही. या त्याच्या कलेचे रहस्य विचारले तर तो हसतच म्हणतो, अरुणचंद्र, ही मातोश्रींची पुण्य आहे बरं का. मग मातोश्री म्हणजे आईबरोबरच त्याच्या मनात देवी माता अन्नपूर्णाही असावी असा अर्थ आपण काढायचा. बाई कमलाकर कोणाला कोणत्या नावाने हाक मारेल याचा नेम नाही. मला अरुणचंद्र म्हणून हाक मारणारा बहुधा तो एकमेव असावा. बहुधा माझ्या डोक्यावर तेव्हा वाढत चालले आता पूर्ण झालेल्या टकलाच्या चंद्रामुळे असे म्हणतात तो स्वतःच्या डोक्यावर झालेला पूर्ण चंद्र दाखवून असे. त्याला कोणाच्याही घरात म्हणण्यापेक्षा स्वयंपाकघरात मुक्त प्रवेश असे. या सगळ्याच वहिनी मंडळींना आपल्या पतीला आपल्यापेक्षा कमलाकरचं जेवण कसे आवडते हे कुतूहल असे. मग कधीतरी सर्व महिती मंडळींना कमलाकर व त्याची पत्नी मुद्दाम जेवायला बोलवीत. सर्वजण जेवून खुश होत, पण त्या स्वादिष्ट चवीचे ट्रेड सिक्रेट काही त्यांना समजत नसे. आम्हा नवरेमणींचा मात्र एकच फायदा होईल, तो म्हणजे आज कमलाकरकडे जेवायला जाते म्हणले तरी सौभाग्यवतींच्या कपाळावर आठ्यात येत नसत. कमलाकरला इतर नावे ठेवायची मी चांगल्या अर्थाने फार हौस. श्रीमंत, सावकार, मालक ही त्याची आवडीची नावे. ती हौस तो एकाच वास्तूला सीताराम, सुपनेकर भोजनगृह, सुपनेकर भोजन निवास प्रबंध अशी अनेक नावे देऊन सुद्धा जमेल तशी भागवत असतो. कमलाकरच्या यशात त्याच्या आईचे कष्ट मूळ आहेतच. या आई कमलाकरच्या सावत्र मातोश्री आहेत हे मला 20 वर्षांच्या सहवासानंतर समजले. अशी त्याची मातृभक्ती आहे. त्याच्या जोडीलाच त्याच्या पत्नीचा खरा हातभार होता, कारण ते हात पोळ्या लाटून लाटून भारावलेले मी पाहिले आहेत. त्यामुळे नेहमीच्या प्रथेप्रमाणे जर कोणी म्हणाले की कमलाकरच्या यशाचे 50% श्रेय वहिनींचे आहे तर ते चुकीचे आहे, कारण ते श्रेय 75%हून जास्त त्यांचं आहे. कमलाकर त्याचा वाऱ्या मारुती होता. त्याच्या डोक्यात 100 विषय एकाच वेळी सुरू असत. हाताने तो भाजी वाढत असला तर 50 संपल्यावर त्याला बँकेत जायचे असे. दुपारी शंकराचार्य स्वागत समिती सभा असे. संध्याकाळी अनंतराव कुलकर्णींना घेऊन नटराज मंदिरात जायचे असे. रात्री जनता बँकेचे संचालक मंडळ जेवायला यायचे असे. गाणे संपून प्रभाकर कार्यक्रम घेऊन मी 2 वाजता येणार असतो आणि त्यांना घेऊन रातोरात पुण्याच्या 5 वाजता स्टेशनवर पोचून शिवगड एक्सप्रेसमध्ये बसून द्यायचं काम त्याने स्वतःच्या घरात घेतलेलं असायचं. शिवाय दुसऱ्या दिवशी पौर्णिमा, त्यामुळे 30 वर्षाच्या नियमाची नरसोबाच्या वाडीची चक्कर असायची. या प्रत्येकाला तो झंगट म्हणे, पण अशी झंगटी लावून घेण्याची त्याला आणि त्याच्या मागे लावून देण्याची आम्हा सातारकरांना हौस होती. त्यामुळे असे काही झंगट नाही असे सहसा घडत नसे. त्यामुळे मग या वृक्षावरून त्या वृक्षावर येणाऱ्या हनुमानाप्रमाणे हा वाऱ्या मारुती या विषयावरून त्या विषयावर आणि या कामावरून त्या कामावर हसतमुखाने आणि न कंटाळता उड्डाण करत असायचा. त्या मारुतीला प्रभू रामचंद्राचा आधार होता, पण या वाऱ्या मारुतीला आधार मात्र
वहिनींच्या रूपाने सीतामाईच होती. कमलाकर लहानपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक होता. संघाच्या संस्कारामुळे आपण सुसंस्कारातून उत्तम मार्गाला लागलो ही त्याची धारणा होती. संघाच्या सर्व कार्यात त्याचे सक्रिय सहकार्य असायचे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे हे त्याचे दैवत होते. ते केव्हाही साताऱ्यात आले की याच्याचकडे जेवणार आणि यालाही परब्रह्म भेटी आल्यासारखे वाटणार हा नित्यनेम होता. त्या पुंडलिका भेटीच्या सोहळ्यात साक्षीदार होण्याचे भाग्य मला अनेकदा लाभले होते. पण एवढा निष्ठावंत संघसेवक असूनही त्याच्या अंगात स्वयंसेवकात बरेचदा आढळणारा कर्मठपणा आणि कडवेपणा नव्हता. त्यामुळे सर्वच विचारसरणीच्या लोकांना त्याच्याबद्दल आपलेपणा वाटायचा. आमच्याकडे नेहमी अरेंज करत होतो त्या सर्व सांगीतिक मैफलींचे गायक वादकांच्या जेवणाचा तो कार्यक्रम संपला की कमलाकरकडे जेवण हे रुटीन ठरले असायचं. पंडित भीमसेन जोशी, पंडित कुमार गंधर्व, पंडित हरिप्रसाद चौरसिया, मालती ते राजूरकर, डॉक्टर प्रभा अत्रे असे संगीतातील हुज हू म्हणता येण्यासारखे दिग्गज त्याच्याकडील भाकरी पिठले, डाळ वांगे व दहीभात खाऊन संतुष्ट होतं. प्रभाकर कार्यकरांचा दरवर्षी 8 सप्टेंबरला सातारला काढण्याचा परिपाठ मी 36 वर्षे केला आणि त्या प्रत्येक वेळी कमलाकरकडे भोजनाचा नियम सुद्धा तसाच चालू ठेवला. कमलाकर गेल्यानंतर सुद्धा नितीनने आणि त्याच्या बायकोने मीनाने त्याच आपुलकीने तो सगळं सांभाळलेलं आहे. खरं सांभाळलं म्हणून सुद्धा चुकीचं आहे, त्याहून चांगलं वाढवलं सुद्धा आहे. त्या नितीने सगळ्या बहिणींच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. आपल्या मुलींचंही लग्न उरकली. आता गेल्या काही दिवसांना जवळजवळ 15-1 वर्ष झाली जास्तच राजवाड्यासमोर चौपाटीवर कमलाकर असताना ते गाडी लावायला सुरुवात केली आणि त्याचा वडा आणि साबुदाणा वडे अतिशय प्रसिद्ध आहे. नितीनने तो गाडीचा व्यवसाय उत्तम चालवला. याशिवाय नुकताच जुन्या नगरपालिकेच्या मागच्या बाजूला एक गाळा घेऊन तिथं आता नितीनच्या मुलांनी आधुनिक पद्धतीचे पदार्थही सुरुवात केले, ते लोकप्रिय झालेले आहेत. आणि नितीनने मीनाच्या आपुलकीने सगळं सांभाळले. त्यामुळे साताऱ्यातील येणाऱ्या कोणाही पाहुण्याला त्याचे घर आणि जेवण परके वाटत नाही. एवढी ही जवळजवळ आता 2 पिढ्या म्हणजे 50 वर्ष दृढ झालेली आहे. जेवणच कशाला, कोणाचेही काही अडले नडले तर मदत करायला कमलाकर पुढे असायचा. ज्यांनी लहानपणी दारिद्र्याचे चटके सोसले अशांना वैभव प्राप्त झाले की ती बहुधा आत्मकेंद्रित बनतात. आपले जुने दिवस त्यात लोकांनी केलेली मदत विसरून जातात आणि गाडी, त्याहून मोठी व महाग गाडी, बंगला व स्वतःच्या कुटुंबाची चैन यात मशगूल होतात. पण कमलाकरचे वैशिष्ट्य आहे की पुढे सोन्याचे दिवस आले तरी तो भूतकाळ विसरला नाही आणि आयुष्यभर जे जे भेटले भूत ते ते जाणीजे भगवंत या भावनेने प्रत्येकाला होईल तेवढी मदत करत राहिला. दुःखाने न पिसणारा आणि सुखाने हुरू न जाणारा कमलाकर म्हणूनच मला त्या बाबतीत आदर्श वाटतो. असे दुसऱ्या कोणाच्या कामाचे झंगड घेऊन एसटीने पुण्याला जाताना कमलाकर पुण्याला निघाला. झंगड घेऊन असलं त्या बसला कात्रज घाटात अपघात झाला आणि त्यात दुर्दैवाने कमलाकरचा अंत झाला. सारे सातारकर हळले, पण त्या धक्क्यातून सावरून वहिनींच्या आधाराने नितीनने त्याची परंपरा जोपासली. गेल्या 10-15 वर्षात ती आणखीन वाढवली आहे. छोटंसं कार्यालयही त्यांनी सुरू केलं आहे. त्याची पत्नी सो मीना आपल्या सासूबाईंचा आदर्श ठेवून त्याच्या बरोबरीने कष्टत आहे. हे सगळं पाहिलं की वाटतं कमलाकरी म्हणेल, अरुणचंद्र, नितीनने घडी नीट बसवली आहे ना, संक्रांत जवळ येत चालली आहे, मग एकदा आमच्या घरी दर साल सारखा बाजरी, भाकरी, लोणी असा भोगीचा बेत होऊ देणार. कमलाकरच्या अशा अनेक आठवणी आहेत. अनेक आमचे मित्र राया पंचफोर, कमलाकर, दादा जांभले, वसंत नरगुंदे, बाबा राळकर, मलकाशेठ मरकापुरे, मलकाशेठ देवदारे, तर गोविंदास रामदासचे भाई विठ्ठलबाई, असा मोठा ग्रुप होता. कमलाकर मोठे, हा ग्रुप वेगळाच होता. प्राणशेठ भाटिया, त्याचीही जेवणं वेगवेगळी चालायची. द्रविड सरही त्यात होते. अशाही आठवणी अनेक आहेत. पण आपले बरोबरचे असे जुने मित्र बरोबर नाही. कमलाकर माझ्याहून मोठा होता पण शेवटी बरोबरचा. त्यांच्या आठवणी आता आठवणी राहिल्यात, पण त्या आठवणीसुद्धा एका बाजूला मनात दुःख देणाऱ्या पण त्याचबरोबर त्या स्मृतीने सुद्धा आनंद देणाऱ्या आहेत असं मला वाटतं. प्रत्येक गावात असे अनेक ठिकाणी असा कोणतरी कमलाकर असतो. आपल्यापैकी अनेकांना तो माहिती असेल. सातारच्या कमलाकरच्या आठवणी या भागात. आता इथे थांबूया. उद्या दुसरा नवीन विषय काहीतरी
सातारच्या आठवणींचं.